माझे नाव कविता वादून साल्टे। आमच्या गटाचे नाव ज्ञानगंगा गट। शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा जैतापूर। आज आम्ही 19वा जो व्हिडिओ आहे तो घेणार आहोत। त्यामध्ये 1 ते 20 पर्यंत अंक मोजायचे। जी महिलेवर 5, 10, 15 आणि 20 येतील त्या महिलेने टाळी वाजवायची। जी महिला वाजवणार नाही ती आउट असेल तर आपण खेळायला सुरुवात करू। 2 3 4 5 6 7 8 9 यावर झाले 9 टाळी वाजवली। 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 त्याच्यामध्ये उज्ज्वलताई आउट झाल्या। बाकीचे तिघी विनर आहे तर टाळ्या वाजवू। त्यानंतरची जी ॲक्टिव्हिटी आहे काही नवीन शिकूया। त्यामध्ये आपल्याला त्यांनी तो व्हिडिओ पाठवलेला त्यामध्ये गुगल ॲप स्टोअर आपण कसं डाउनलोड करू शकतो। त्याच्यामध्ये ट्रान्सलेट समजा आपण आता इतर ठिकाणी बघतो आपली जी भाषा आहे महाराष्ट्राची मराठी भाषा आहे। तर आपल्या भारत देशामध्ये अनेक भाषांचं राज्य समजा आपल्या राज्यामध्ये वेगवेगळ्या भाषा वापरल्या जातात। तर आपल्याला आपल्या राज्यामध्येच फिरायचं असलं समजा इतर राज्यामध्ये तर आपल्याला भाषेचा प्रॉब्लेम येतो किंवा दुसऱ्या देशात गेलो आपण इंग्लिश समजा लंडन वगैरे समजा तिकडं पण आपल्याला वेगळ्या भाषा आहे ते आपल्याला येत नाही। त्याच्यामुळे हे गुगल ट्रान्सलेट जे ॲप्स आहे ते आपण डाउनलोड करायचं आहे। त्यामध्ये आपल्याला भाषेचं रूपांतर करता येतं। समजा आपल्याला भाषा नाही समजली तरी आपण ती त्याच्यामध्ये टाईप करून ट्रान्सलेट करू शकतो किंवा एखादा किंवा पत्र वगैरे राहतं समजा त्याच्यामध्ये पुस्तक असेल त्याच्यामध्ये आपण ते फोटो वगैरे काढू शकतो आणि त्याच्यामध्ये ते ट्रान्सलेटसुद्धा करू शकतो। तर याचा आपल्याला फार उपयोग होतो या ॲपचा, जेणेकरून आपण या भाषा नवीन नवीन शिकायला पण मिळू शकते आपल्याला। तर हा एक फायदा आपल्याला होऊ शकतो। मुलं मोठे झाले बाहेर जाते शिकण्यासाठी त्यांना पण प्रॉब्लेम येत होतो। हां हे ॲप्स त्यासाठी खूप चांगलं आहे, उपयोगी पडणारे ॲप्स आहे। त्याच्यामुळे सगळ्यांनी शक्यतो हे ॲप डाउनलोड केलेलंच पाहिजे जेणेकरून आपल्याला कोणत्याही भाषेचं रूपांतर करता येईल। 1 ते 10 पर्यंत अंक मुलांकडून म्हणजे वाचन लिखाण पण करून घ्यायचं आणि त्यांच्याकडून घरी गेल्यानंतर मार्कशीट पण त्यांच्याकडून सोडून घ्यायचं। वर्गशीट आज रविवारचा हा व्हिडिओ येतच थांबला। धन्यवाद।